गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. मागच्या तासाला आपण संयुक्त भांडवली संस्थेचे गुण बघितले होते, म्हणजेच कंपनीचे गुण बघितले होते. आज आता आपण संयुक्त भांडवली संस्थेचे दोष बघणार आहोत किंवा त्याला मर्यादा सुद्धा म्हणू शकता. एका नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच कंपनीचे सुद्धा काही फायदे पण आहेत आणि काही तोटे सुद्धा आहेत. तर आपण फायदे किंवा गुण याआधी बघितले होते. आता आपण त्या कंपनीचे तोटे किंवा दोष बघूयात. तर पहिला दोष त्याच्यामध्ये आहे की स्थापन करण्यास कठीण. संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनीची नोंदणी करणं सक्तीचं आहे. कंपनीची नोंदणी केल्याशिवाय तुम्ही कंपनीचा व्यवसाय सुरू करू शकत नाही आणि ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारच्या कागदपत्रांची गरज असते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात नोंदणी शुल्क भरावं लागतं. व्यवसाय प्रारंभ दाखला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. पण जर खाजगी कंपनी असेल तर नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यावर व्यवसाय सुरू करू शकते. पण सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवावाच लागतो, त्याशिवाय तो आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. तसंच कंपनीची ही जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया क्लिष्ट आहे, खर्चिक आहे, वेळखाऊ आहे. त्यामुळे कंपनीची नोंदणी करणं किंवा कंपनी स्थापन करणं हे फार जिकरीचं किंवा कठीण काम आहे. यासाठी फार मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होत असतो. इझिली किंवा पटकन कंपनीची स्थापना होत नाही, यासाठी फार मोठा कालावधी जावा लागतो. त्यानंतर दुसरं आहे गोपनीयतेचा अभाव. कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करत असल्यामुळे कंपनीचे भाग हे सामान्य जनतेसाठी विक्रीला उपलब्ध असतात. त्यामुळे भागधारकांची संख्या ही जास्त असते. त्याचबरोबर कर्जरोखेधारक सुद्धा जास्त असतात. गुंतवणूकदारांना त्यांचं हित जोपासायचं असतं किंवा गुंतवणूकदारांच्या हिताची जोपासना व्हावी यासाठी एका आर्थिक वर्षामध्ये कंपनीचे सर्व वार्षिक हिशोब त्यांना वर्तमानपत्रामधनं जाहीर करावे लागतात. त्यामुळे काय होतं की कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, कंपनीची संपत्ती काय आहे या संबंधीची सर्व माहिती कंपनीच्या स्पर्धकांना कळते. त्यामुळे कंपनी आपल्या कोणत्याही व्यवहाराबाबत गोपनीयता राखू शकत नाही किंवा गोपनीयता राखत नाही. त्यांचे जे काही हिशोब आहेत एका आर्थिक वर्षातले, त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे हे सर्व कंपनीला वर्तमानपत्रातनं प्रसिद्ध करावं लागतं आणि ही सर्व माहिती स्पर्धकांना मिळते. त्यामुळे स्पर्धकांना आपोआपच कंपनीच्या आर्थिक स्थितीची कल्पना येत असते. त्यामुळे गोपनीयता कंपनीच्या बाबतीमध्ये राहत नाही. त्यानंतर तिसरा दोष आहे की वेळखाऊ निर्णय प्रक्रिया. कंपनीचे मालक हे अनेक असतात. म्हणजे कंपनीचे जे काही भागधारक किंवा जे सभासद आहेत हेच कंपनीचे मालक असल्याने हे सभासद व्यवस्थापनामध्ये यांना भाग घेण्याचा अधिकार असतो. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय भागधारकांच्या सभेमध्ये घ्यावा लागतो. भागधारकांच्या सभेमध्ये कोणताही निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे सभेचं आयोजन करणं हे फार मोठं काम आहे. यासाठी जास्त कालावधी लागतो. वेळखाऊ स्वरूपाची ही प्रक्रिया आहे. त्याबरोबर सभा घ्यायची म्हटलं की सभेची सूचना तयार करा, कार्यक्रम पत्रिका तयार करा, प्रतिनिधीपत्र तयार करा, अशा प्रकारची अनेक कागदपत्र तयार करावी लागतात. त्याचबरोबर प्रत्येक भागधारकाला सभेची सूचना 21 दिवस अगोदर द्यावी लागते. त्यानंतर सभा भरवली लागते. त्यानंतर त्याच्यावर विचारविनिमय होतात. म्हणजे कोणत्याही विषयावर त्वरित निर्णय कंपनीमध्ये घेतला जात नाही. निर्णय घेण्यासाठी फार मोठा कालावधी जात असतो. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही कटकटीची मानली जाते किंवा वेळखाऊ आहे असं होत असतं. पटकन तातडीने कुठल्याही विषयावर निर्णय घेतला जात नाही. त्यानंतर चौथा दोष त्यांनी सांगितला आहे की प्रत्यक्ष संबंधाचा अभाव. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सभासदांची संख्या जास्त असते. त्यामुळे वरिष्ठ किंवा अधिकाऱ्यांना कामाची दखल घ्यावी असं कर्मचाऱ्यांना वाटतं. कर्मचारी जे कंपनीमध्ये काम करत असतात त्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की आपण जे काम करतो आहे याची जाणीव किंवा याची दखल आपल्या वरिष्ठांनी किंवा आपल्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. परंतु कंपनीमध्ये व्यवसाय हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो, व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. त्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये असं वरिष्ठांना किंवा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेणं शक्य नसतं, कारण कर्मचारी आणि अधिकारी यांचा प्रत्यक्ष संबंध निर्माण होत नाही. त्यामुळे कर्मचारी स्वतःहून मन लावून झोकून काम करत नाही.
त्याचबरोबर कंपनीचे जे काही व्यवस्थापक आहेत किंवा संचालक आहे यांनाही असं वाटतं की यांचा ग्राहकांबरोबर व्यक्तिगत संबंध प्रस्थापित व्हावा, परंतु ते शक्य होत नाही, कारण व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांचाही ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क येत नाही. व्यवहार मोठे असल्यामुळे, व्यवस्थापन मोठं असल्यामुळे प्रत्यक्ष संबंध ग्राहकाशी येत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत याचा विचारच केला जात नाही किंवा ते व्यवस्थापकाला समजून येत नाही. त्यानंतर 5वा दोष आहे व्यवसायाचा खर्च अधिक. संयुक्त भांडवली संस्था ही व्यावसायिक संघटना आहे. त्याचबरोबर ही व्यावसायिक संघटना आपल्या उत्पादनाचं जाहिरात म्हणा यासाठी प्रसिद्ध किंवा ती वस्तू प्रसिद्ध करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत असते किंवा यासाठी ती फार मोठ्या प्रमाणात खर्च करायला तयार असते. व्यवस्थापकांना सुद्धा चांगला पगार देते, त्यांना इतर लाभ मिळवून देत असते. दैनंदिन खर्चासाठी जास्तीत जास्त पैशाची गरज असते, म्हणून संयुक्त भांडवली संस्थेमध्ये व्यवस्थापनाचा खर्च हा जास्त असतो. इतर व्यवसाय संघटनेच्या तुलनेत व्यवस्थापनाला जास्त पैसा खर्च करावा लागत असतो. त्यानंतर 6वा दोष आहे माहितीचा गैरवापर. संयुक्त भांडवली संस्थेचे व्यवस्थापक हे संचालक मंडळाच्या हातामध्ये असतं. संचालक मंडळच व्यवस्थापन पाहत असतं. त्यामुळे काही संचालक कंपनीच्या माहितीचा म्हणजे कंपनीची जी काही अंतर्गत माहिती आहे त्या अंतर्गत माहितीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतात. मग त्याचा परिणाम काय होतो, अचानकपणे कंपनीच्या भागांच्या किमतीत चढ उतार होऊ शकतो आणि परिणामी जनता जी आहे ती संयुक्त भांडवलीच्या संस्थेवर विश्वास कमी होत जातो. कारण संचालक स्वतःचं हित जोपासतात, संचालक स्वतःचा फायदा कसा होईल, स्वतःचा उत्कर्ष कसा होईल याचाच विचार करतात आणि इतर गोष्टीकडे लक्ष न देता स्वार्थाचा विचार करून कंपनीच्या अंतर्गत माहितीचा वापर करून घेत असतात. त्यामुळे जनतेचा कंपनीवरचा विश्वास हळूहळू कमी होत जातो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हे 6 दोष कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था या व्यवसाय प्रकाराचे बघितले. पहिला दोष कुठला सांगितला, स्थापना करण्यास कठीण. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीची स्थापना करावी लागते. या कंपनी कायद्यानुसार कंपनीची स्थापना करणं ही फार किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. यासाठी अनेक प्रकारची कागदपत्र तयार करावी लागतात, मोठ्या प्रमाणात नोंदणी शुल्क भरावं लागतं आणि हे काम पटकन होत नाही. यासाठी किचकट आणि क्लिष्ट काम असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये वेळ खर्च होत असतो. तसंच खाजगी कंपनी असेल तर नोंदणी झाल्यावर तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता, पण सार्वजनिक कंपनी असेल तर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. म्हणून कंपनी हा व्यवसाय प्रकार स्थापन करणं अतिशय जिकिरीचा आहे किंवा वेळखाऊ आहे. दुसरं आपण काय बघितलं, गोपनीयतेचा अभाव. कंपनी या व्यवसाय प्रकाराला आपले सर्व हिशोब, आपली सर्व माहिती जाहिरातीद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे प्रसिद्ध करावी लागते. त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, कंपनीचं एका आर्थिक वर्षातली उलाढाल काय आहे, कंपनीची सांपत्तिक स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती स्पर्धकांना होते आणि स्पर्धक त्याचा गैरवापर करू शकतात. म्हणजे कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत कंपनी गोपनीयता पाळू शकत नाही किंवा गोपनीयता पाळली जात नाही. त्यानंतर तिसरी वेळखाऊ निर्णय प्रक्रिया. कंपनीचे सभासद असंख्य असतात. सामान्य जनतेला भागाची विक्री केली जात असल्यामुळे सभासदांची संख्या मोठी असते. ते अनेक ठिकाणी विखुरले जातात. त्याचबरोबर कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय घेण्यासाठी भागधारकांची सभा आयोजित करावी लागते. ही सभा आयोजित करणं, सूचना काढणं, कार्यक्रम पत्रिका तयार करणं आणि ही सूचना प्रत्येक भागधारकाला 21 दिवस अगोदर पाठवणं यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये वेळ आणि पैसा खर्च होत असतो. म्हणून कोणताही निर्णय त्वरित घेतला जात नाही. कोणत्याही विषयावर जर आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर तो लगेच घेतला जात नाही, त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात वेळ जात असतो. त्यानंतर चौथा आपण बघितलं की प्रत्यक्ष संबंधांचा अभाव. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सभासद हे असंख्य असतात. त्याचबरोबर कंपनी हा व्यवसाय प्रकार मोठा असल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना झोकून देऊन काम करण्याची इच्छा निर्माण होत नाही. कर्मचाऱ्यांना असं वाटत नाही की अधिकारी आपल्याकडे लक्ष देत आहेत किंवा अधिकाऱ्यांना आपल्या कामाची जाणीव आहे. त्यामुळे कर्मचारी झोकून काम करत नाही. त्याचबरोबर
व्यवस्थापक आणि संचालकांना असं वाटतं की त्यांचा ग्राहकांशी व्यक्तिगत संपर्क प्रस्थापित व्हावा, परंतु व्यवसाय प्रकार मोठा असल्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष संपर्क येत नाही, त्यामुळे ग्राहकांच्या आवडीनिवडी त्यांना प्रत्यक्षात समजत नाही. त्यानंतर आपण कुठला बघितला? 5वा घटक किंवा 5वा दोष, व्यवसायाचा खर्च अधिक. कंपनी हा व्यवसाय प्रकार मोठा असल्यामुळे जाहिरात करण्यासाठी, वस्तूचं उत्पादनासाठी, प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. व्यवस्थापकांना चांगला पगार द्यावा लागतो, इतर प्रकारचे फायदे द्यावे लागतात. दैनंदिन खर्च मोठे असतात, त्यामुळे पैशाची गरज जास्त असते. म्हणून संयुक्त भांडवली संस्थेचा हा व्यवसायाचा खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो किंवा व्यवस्थापन खर्च कंपनीला जास्त करावा लागतो. आणि शेवटी 6वा दोष आपण बघितला की माहितीचा गैरवापर. कंपनी या व्यवसाय प्रकारामधलं व्यवस्थापन संचालकांच्या हातामध्ये असतं, त्यामुळे संचालक कंपनीच्या अंतर्गत माहितीचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकतात किंवा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतात. त्यामुळे कंपनीच्या भागांच्या किमतीमध्ये सतत चढ उतार होत असतो. म्हणून कंपनीवर सामान्य जनतेचा विश्वास हळूहळू कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने 6 दोष आपण इथे बघितलेले आहेत.